नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल लर्निंग ओशन IAS अकॅडमीमध्ये. तर आपण याच्या अगोदरही जसं आपण बघत होतो MPSC कंबाईन ग्रुप बीचे मेंटल ॲबिलिटीचे आपण क्वेश्चन्स कव्हर करत होतो. 2021चे आपण याच्या अगोदर व्हिडिओ बनवला आहे, 2020चा पण बनवलेला आहे. आज आपण 2021 ह्याच्या पेपरचे मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तर सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ टाइम टू टाइम भेटत राहते. ओके, तर चला मग आपण चालू करा आजच्या व्हिडिओला. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती? ओके, तर हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की जर मंदिरामध्ये एक भक्त गेला आणि त्याने प्रत्येक पायरीवर जेवढी पायरी असेल त्याचे तेवढ्या नंबरचे फुलं ठेवली. म्हणजे जर सपोज तो 3 पायऱ्या चढून गेला तर तिसऱ्या पायरीवर 3 फुलं ठेवली, चौथ्यावर गेला तर 4 फुले ठेवली, 12व्या वर गेला तर 12 फुले ठेवली. तर अशा प्रकारे त्याने फुलं ठेवली आणि शेवटी त्याच्याकडे देवाला त्याने 9 फुले वाहिली आणि त्याच्याकडे मग त्याच्यानंतर 17 फुले शिल्लक राहिली, असं प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, जर मंदिराला टोटल 24 पायऱ्या आहे, 24 पायऱ्या त्यांनी दिलेल्या आहेत, तर आपल्याला माहिती आहे सम ऑफ जर नॅचरल नंबर्स असेल तर त्याचा एक फॉर्म्युला असतो n × m+1 डिवायडेड बाय 2 असा हा फॉर्म्युला असतो त्याची सम काढायचा. आपल्याला 24 पायऱ्या दिल्या आहे तर 24 n चं व्हॅल्यू 24 घेतली, 24 + 1 25 म्हणजे 24 × 25 भागिले 2 12, 25 × 12 त्याचं येतं 300. 12 × 5 = 60, 6 = 12, 2 = 24 आणि 6 = 30, 300. ओके, हे त्याची स्टेप्स आले, टोटल त्यांची सम आली. ओके, त्यांनी काय म्हटलंय की त्याने 9 फुले वाहिली देवाला तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहील. म्हणजे 9 फुले देवाला प्लस 17 तर याची व्हॅल्यू येते 26. 17 + 9 26, म्हणजे हे 26 प्लस हे 300, तर त्याच्याकडे टोटल तेव्हा स्टार्टिंगला होती 326 फुले. ओके, तर त्याच्याकडे टोटल 326 फुले होती. तर याच्यामध्ये समेशनचा हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती होता. तर जर n नॅचरल नंबरचे जर मला सम वगैरे विचारले असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे n × n+1 डिवायडेड बाय 2. n म्हणजे जेवढं काही तुम्हाला नंबर दिला असेल त्याची व्हॅल्यू, त्याच्यानुसार तुम्ही त्याची सम काढू शकता. ओके, पुढे वळूयात पुढच्या प्रॉब्लेमकडे. श्रीकांत स्टँड फेसिंग नॉर्थ ऑन द ग्राउंड, ही टर्न्स राईट अँड ट्रॅव्हल्स 30 किलोमीटर. ओके, श्रीकांत नॉर्थकडे फेस करतोय 30 किलोमीटर चालला राईटला वळून. Then he turns left and travels 20 kilometer. इकडे डावीकडे वळला 20 किलोमीटर चालला. Again he turns right and travels 40 kilometer. Okay. Again he turns right and travels 35 kilometer. Okay. तर 35 किलोमीटर तो असं चालला. Okay. Which direction is he facing now? म्हणजे तो पहिले इकडनं होता, असा नॉर्थ कडे फेस करत होता, इकडे तोंड होतं त्याचं. इकडे 30ला म्हणजे राईटला वळला आणि 30 किलोमीटर चालला. त्याच्यानंतर ही टर्न्स लेफ्ट 20 इकडे चालला. अगेन ही टर्न्स राईट अँड ट्रॅव्हल्स 40 आणि अगेन ही टर्न्स राईट अँड ट्रॅव्हल्स 35 किलोमीटर. ओके, तर मग जसं आपण पाहिलं नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अशी डायरेक्शन असते, तर तो असा गेला, इकडे गेला, इकडे गेला, इकडे असं आहे, त्याची इकडे असेल, तर म्हणजे त्याची डायरेक्शन असेल साऊथ ईस्टची. ओके, साऊथ ईस्ट वेस्ट, सॉरी ईस्ट नसेल, साऊथ वेस्ट असेल, तर त्याचं करेक्ट आहे साऊथ वेस्ट. नेक्स्ट आहे काही स्टेटमेंट दिले. फॉलोइंग क्वेश्चन कंसिस्ट ऑफ 5 स्टेटमेंट फॉलोड बाय सेव्हरल ऑप्शन्स कंसिस्टिंग 3 स्टेटमेंट पुट टुगेदर इन स्पेसिफिक ऑर्डर. चूज द ऑप्शन which indicates a valid argument, that is the third statement is conclusion drawn from the preceding 2 statement. ओके, म्हणजे थर्ड स्टेटमेंट हे जे थर्ड स्टेटमेंट आहे सी, हे त्याचं कन्क्लुजन पाहिजे, त्याच्याकरता 2 स्टेटमेंट असे निवडा की हे तिसरं त्याचं कन्क्लुजन निघेल. ओके, तर पहिलं स्टेटमेंट आहे अमित इज अ बॉय, some boys do not play cricket, no girl plays cricket, Amit plays cricket and all those who play cricket are boys. ओके, तर आपल्याला असे 3 स्टेटमेंट चूज करायचे, त्याचं आउटपुट नो गर्ल प्ले क्रिकेट हे येईल. ओके, तर जर आपण पाहिलं ऑल दोज हु प्ले क्रिकेट आर बॉईज हे जर स्टेटमेंट घेतलं तर हे बरोबर आहे. अमित प्लेज क्रिकेट, ओके, अमित इज अ बॉय हे पण येऊ शकतं. ओके, ई ए, ज्याच्यामध्ये ई आणि ए असेल ते आपलं ऑप्शन असेल. ओके, लास्ट ऑप्शन EDA, डी म्हणजे अमित प्लेज अ क्रिकेट. तर हे 3 स्टेटमेंट जर घेतले
तर याच्यावरून आपल्याला हा कन्क्लुजन निघतं की नो गर्ल प्लेज क्रिकेट. ओके, कारण की इथे म्हटलं ऑल दोज हु प्ले क्रिकेट आर बॉईज, म्हणजे जे पण सगळे क्रिकेट खेळतात ते सगळे बॉईजच असतात. म्हणजे क्रिकेट असेल तर ते सगळे बॉईजच खेळतात असं दिलेलं आहे. त्यानुसार जर घेतलं तर हे आउटपुट येतं सी आपलं. त्याच्याकरता ऑप्शन 4 हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट आहे, इन ए क्लास ऑफ 100 स्टुडंट 40 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स. 40 स्टुडंट मॅथमॅटिक्स मध्ये पास झाले. 60 स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश. ओके, 60 हे इंग्लिश मध्ये पास झाले ते म्हणताय. 8 स्टुडंट्स फेल्ड इन बोथ मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश. 8 स्टुडंट हे मॅथ प्लस इंग्लिश मध्ये दोघांमध्ये फेल झालेले. ओके, तर त्यांनी विचारलंय हाऊ मेनी स्टुडंट्स पास इन बोथ सब्जेक्ट्स. ओके, तर टोटल दोघा सब्जेक्ट्स मध्ये किती पास झालं असं विचारलं. तर सगळ्यात पहिले आपल्याला कळावं लागेल की टोटल स्टुडंट पास इन मॅथ आणि इंग्लिश दोघांमध्ये किती टोटल स्टुडंट पास झाले. तर टोटल स्टुडंट आपले लिहिले 100. ओके, आणि त्यांनी काय म्हटलंय 8 स्टुडंट हे फेल झाले होते मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश मध्ये. जर 8 गेले तर म्हणजे 92 स्टुडंट हे मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश मध्ये पास झालेले. ओके, तर आता टोटल स्टुडंट पास विचारले तर टोटल स्टुडंट पास साठी कसं करणार, आपल्याला 92 हे टोटल स्टुडंट पास झालेले, त्याच्यापैकी 40 हे कशात पास झाले मॅथमॅटिक्स मध्ये, 60 हे इंग्लिश मध्ये, मायनस जे बोथ सब्जेक्ट्स मध्ये पास झाले असतील असे पास इन बोथ सब्जेक्ट्स. ओके, आता बघा 6 4 10. ओके, आणि इथं 100 मधून 92 गेल्यावर 8 उरतात. ओके, तर करेक्ट आन्सर आहे 8. या 8 स्टुडंट असे आहेत जे की दोघं सब्जेक्ट्स मध्ये पास झाले होते. ओके, नेक्स्ट आहे देर आर 8 पॉइंट्स इन अ प्ले, नो 3 ऑफ विच आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे असे एका लाईनीमध्ये कोणते पॉइंट नाही असं म्हटलंय. इफ लाईन्स आर ड्रॉन बाय जॉईनिंग 2 पॉइंट्स, हाऊ मेनी सच लाईन्स वुड बी ड्रॉन. जर पॉइंट्स हे ड्रॉ केले लाईन्स जॉईन करून, असे 8 पॉइंट असतील दिलेले काहीतरी प्रतलामध्ये, तर हे असे जॉईन केल्यावर किती लाईन्स फॉर्म होतील असं विचारलेलं आहे. ओके, तर आता जर सपोज त्यांनी म्हटले कोणतेही आता पॉइंट जॉईन करायला 2 पॉइंट लागतात कोणती लाईन ड्रॉ करायला. ओके, याची 2 पॉइंट लागतात आणि त्यांनी म्हटलं 8 पॉइंट आहे. त्याची प्रोबॅबिलिटी काढता येते 8C2. 8C2 ने त्याची प्रोबॅबिलिटी निघेल की किती लाईन्स ड्रॉ करू शकते. तर 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, 8तून 2 गेले 6 फॅक्टोरियल. ओके, तर 8 फॅक्टोरियलचं आपण रिडक्शन कसं करणार, 8 7 मल्टिप्लाय 6 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल म्हणजे 1 इंटू 2 इंटू 1 मल्टिप्लाय बाय 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल कट झाला, 2 के 2 2 चौक 8 7 चौक 28. तर 28 अशा लाईनी येतील की जे आपण ह्या क्रायटेरियानुसार काढू शकू. ओके, नेक्स्ट आहे नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जाते, तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटं पुढे असेल. ओके, तर नीरजचे घड्याळ किती म्हटले 5.5 मिनिटं हे पुढे जाते. किती, एका दिवसात. एका दिवसात 24 तास, 24 तासात 5.5 मिनिटं पुढे जाते. तर एका तासात किती जाईल ते कॅल्क्युलेट 5.5 डिवायडेड बाय 24. तर हे जर घेतलं तर अराउंड येतं त्याचं आन्सर 13.75 सेकंड्स. म्हणजे नीरजचं घड्याळ प्रत्येक तासाला 13.75 सेकंदने पुढे जातं. ओके, सेकंड केस काय सांगितलं, पियुषचं सांगितलं. पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. तर 35 सेकंद त्याचे मागे पडते, म्हणजे दोघांचा डिफरन्स काढायचा झाला तर 13.75 मायनस मायनस 35, मायनस मायनस प्लस होतील 35 प्लस 13.75, 5 3 8 3 1 48.75 सेकंदाने दोघांचं डिफरन्स आहे. ओके, दोघांच्या घड्याळीमध्ये. तर आता त्यांनी काय म्हटलंय, ओके, नीरजचे घड्याळ पियुषचे घड्याळ म्हणजे दोघांनी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले, सकाळी 8 वाजता लावले, तर ते विचारते दुसऱ्या दिवशी 12 पर्यंत किती होईल. तर 8 ते 12 मध्ये जवळपास जर कॅल्क्युलेट केलं 8 ते 8 12 तास आणि वरचे 4 म्हणजे 16 तास ते घड्याळ हे होतं. तर एका तासाला ते जवळपास 48.75 सेकंदने त्यांचा डिफरन्स येतो. तर 16 तासाला किती होईल, तर 16 तासाला म्हणजे 48.75 मल्टिप्लाय बाय 16 हे जर केलं तर जवळपास, आणि डिवायडेड बाय आपल्याला 60 करावं लागेल कारण की त्यांनी मिनिटामध्ये विचारलं, हे सेकंदामध्ये होतं. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर येईल 13 मिनिटं. ओके,
नेक्स्ट आहे एक व्हेन डायग्राम दिली, टीचर रायटर अ मॅरिड पर्सन करता कोणती व्हेन डायग्राम येईल असं. आता हे बघा, जे काही काही शिक्षक, आता शिक्षक लेखक विवाहित व्यक्ती, काही शिक्षक हे रायटर पण असतात म्हणजे लेखक पण असतात, आणि शिक्षक हे विवाहित पण असतात, तसेच ते लेखक पण असतात. म्हणजे शिक्षक लेखक पण आहे आणि विवाहित पण आहे ते असेल. म्हणजे शिक्षक विवाहित आहे, लेखक आहे, लेखक हे शिक्षक पण असू शकतात, नसू पण शकतात. तर ही त्याची डायग्राम आहे. तर त्याचं येईल 77चं 1 ऑप्शन. ओके. नेक्स्ट आहे, जर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2, c इज इक्वल टू 3, z इज इक्वल टू 26 असेल तर गॉडफादर हा शब्द कसा लिहिला. आता त्यांचा जर ABCD असं लिहिला आपण, GHIKLMNOPQ, ओके, RST, ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. G ला येतं 7, O ला येतं आपला 15, D ला येतं 4, 7 आहे. GOD F ला येतं आपलं 6, A ला येतं 1, T ला येतं 20, 17 15 4 6 1 20, 17 15 4 6 1 20, फोर्थ ऑप्शन. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ. नेक्स्ट आहे, थोडे परिणाम दिले आणि त्याचे काही विधान दिले, घटना आणि त्याचे परिणाम दिले. तो कोणती घटना आणि परिणाम हे योग्य आहे ते विचारलेलं आहे. ओके, घटना काय दिली, श्री हरी आगीत मारले गेले, आणि सेकंड आहे कंपनीमध्ये आग लागली असं. तर आता कंपनीमध्ये बघा हे दोन स्टेटमेंट दिले, पण त्याच्यात काय म्हटलंय, एक हा परिणाम आहे आणि दोन हे त्याचे मुख्य कारण आहे. तर आता बघा, परिणाम आहे आगीत मारले गेले, ठीक आहे, पण ते कंपनीमध्येच आग लागले म्हणून मेले हे काही त्यांनी सांगितलेलं नाही. दुसऱ्या आगीत पण मेले असतील, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सेकंड आहे, 2 हा परिणाम आहे, कंपनीमध्ये आग लागली हा काहीतरी परिणाम असेल, कोणीतरी काहीतरी ऍक्टिव्हिटी केली असेल काही, त्यामुळे ती आग लागली, हा बरोबर परिणाम आहे. आणि एक हे त्याचे मुख्य कारण आहे. तर श्रीहरी आगीत मारले गेले त्याचे मुख्य कारण नाही, कारण की जसं मी बोललो, श्रीहरी त्याच कंपनीच्या आगीत मारले गेले असं काही स्पेसिफाय केलेलं नाही, ते कुठेही मारले जाऊ शकतं, दुसऱ्या आगीत मेले असतील वगैरे, जंगलात आग लागली असेल त्याच्यात गेले असते, त्यामुळे सेकंड ऑप्शन पण चुकीचा आहे. थर्ड आहे, 2 हा परिणाम आहे आणि परंतु एक हे त्याचे मुख्य कारण आहे, हे बरोबर आहे. 2 हा परिणाम आहे, कंपनीमध्ये आग लागणे हा कशाचा तरी परिणाम आहे, हे बरोबर आहे, पण हे त्याचे मुख्य कारण नाही, हे बरोबर आहे, त्यामुळे याचं ऑप्शन आहे 3. नेक्स्ट आहे, एक काय म्हणतात, फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द फॉलोइंग नंबर्स. एक नंबर सिरीज दिली, त्याच्यातून ऑड मॅन आउट काढायचं. तर 343, 324, 3375, 10648 आणि 64. तर आता तुम्ही 7चा क्यूब केला, 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7, 7 7 49, 49 गुणिले 7चा घेतला तर 343 येतो, म्हणजे 7चा क्यूब येतो. 324 हा 18चा स्क्वेअर येतो, तो कोणाचाही क्यूब नाहीये. ओके, त्याच्यानंतर 3375, 3375 हा 15चा क्यूब आहे, 15 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लाय 15 जर घेतला 3375 येईल. त्याच्यानंतर 10648 हा येतो क्यूब आपला 22चा क्यूब आहे, 22चा क्यूब जर केला तर 10648 येतो. आणि 64 हा 4चा क्यूब आहे, 4 चौक 16 आणि 16 चौक 64. ओके, तर इथे सगळे कोणाचे क्यूब आहे, फक्त 324 हा स्क्वेअर आहे, तर त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे 324 हा विसंगत संख्या आहे, तर 3 ऑप्शन येईल याचा. नेक्स्ट आहे, नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 20 किलोमीटर अंतराने पडले, म्हणजे वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला आहे. तर त्यांनी काय म्हटलं, पहिलं डिस्टन्स दिलेलं आहे 20 किलोमीटर आणि त्याची वेलोसिटी दिली 10, तर त्याचा पहिला टाइम येईल 2, याला T1 म्हणू आपण. ओके, पुढील 20 किलोमीटर अंतर ताशी 12 किलोमीटर वेगाने, म्हणजे 20 पुढचं 12, म्हणजे 12 बाजूने बेसक 12 बेदाव 20 बेत्रिक 6 बे25 10, तर 5/3 येईल T2. ओके, त्याच्यानंतर हे आणि राहिलेले 20 किलोमीटर अंतर 15 आहे, तर 20/15 घेतला, 5 त्रिक 15 5 चौक 20, 4/3 हा T3 येईल. ओके, तर नीरजचा संपूर्ण 60 किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग काय येईल,
डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम काय आपला पहिल्याचं 2 प्लस सेकंडचं येतं 5/3 प्लस 4/3. 5 आणि 4 9/3. 3 त्रिक 9. 3 आणि 2 5 म्हणजे टोटल टाइम येतो 5 आणि त्यांनी इथलं 60. 12 म्हणजे त्याचं ऍव्हरेज स्पीड येईल 12 किलोमीटर पर आवर. ओके. जर ऍव्हरेज स्पीड वगैरे असे विचारले असेल तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम काढायचं. जर त्याचं टाइम कसं मग काढायचं T1 T2 वगैरे काढायचे त्यांची ऍडिशन करायची त्याच्याने त्याला भागाकार करायचा तेव्हा तुमचा ऍव्हरेज स्पीड येतो पूर्ण याचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Neha can do a piece of work in 6 days. Rekha can do it in 18 days. How many days would it take them to do the same work if they are work together? म्हणजे नेहा 6 दिवसात एक काम करते आणि रेखा 18 दिवसात करते. जर ते दोघांनी एकत्र काम केल्यावर किती दिवस लागतील त्यांना पूर्ण काम करायला. तर याचं करता येईल 1/, नेहाचं एका दिवसाचं काम 1/6 असेल. ओके. रेखाचं एका दिवसाचं 1/18 असते आणि तर त्यांचं टोटल असेल टोटल इकडे म्हणजे 6 त्रिक 18 3 प्लस 1 4. 4/18 इज इक्वल टू टोटल. तर टोटल येईल 18/4. 4 चौक 16 2 उरले 4 पंचे 20 म्हणजे टोटल येईल 4.5 त्याचा आन्सर 82 चा. ओके. नेक्स्ट आहे the simple interest and compound interest for 2 years of a sum is 1800 and 1890 respectively. What is the rate of interest percent per annum? Okay. The simple interest दिले 1800 2 वर्षाकरता. ओके. तर 2 वर्षाकरता 1800 तर एका वर्षाकरता येईल 900. ओके. आणि त्यांनी काय म्हटलंय कंपाऊंड इंटरेस्ट आहे 1890. तर 1890 म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याच्यातला डिफरन्स जर घेतला तर 90 रुपये येतो. ओके. तर आणि म्हटलं त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट विचारलाय तर रेट ऑफ इंटरेस्ट करता कसं येईल जो डिफरन्स असेल तो डिवायडेड बाय सिंपल इंटरेस्ट जो असेल एका वर्षाचा तो मल्टिप्लाय बाय 100. ओके. हे जर घेतलं तर 10% त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट येईल. ओके. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये त्यांनी क्वेश्चन्स विचारले म्हणजे कोणत्या ह्याच्यात त्याचे काय म्हणता स्मॉलेस्ट वगैरे फाइंड आउट करा असं विचारलेलं आहे. तर स्मॉलेस्ट कसं येईल ज्याचा डिनॉमिनेटर सगळ्यात मोठा असेल म्हणजे ज्याचा खालचा छेद सगळ्यात मोठा अंक असतो त्याचा स्मॉलेस्ट व्हॅल्यू असते. आता 13/9 9/13 जर घेतलं तर 13 त्याचा 84 0.7 समथिंग काहीतरी येतं. 11/17 घेतलं तर 17 17/8. ओके. 56 4 12 126 जवळपास येईल. तर 7 पॉईंट समथिंग काय 0.7च्या त्याच्यात आपण जास्त येईल थोडं 2 समथिंग काहीतरी येईल. ओके. आणि त्याच्यानंतर 5/8 8 1 8 24 8 25 8 6 48 2 उरले 8 2 16 8 6.25. ओके. 0.625. तर सगळ्यात मोठा बघा याच्यात जर पाहायला गेला तर हा येईल त्याच्यानंतर हा येईल 11/7 आणि त्याच्यानंतर 5/8 0.625 सगळ्यात कमी. ओके. असं येईल. तर याचा करेक्ट आन्सर येईल 3. तिसरा याच्यात ज्याचा डिनॉमिनेटर सगळ्यात मोठा असतो छेदाचा जो सगळ्यात जास्त आहे तो सगळ्यात त्याची व्हॅल्यू कमी येते. तर अशा क्वेश्चन मध्ये सगळ्यांचे पहिले व्हॅल्यू काढून घ्या आणि त्याच्यानुसार अरेंज करा म्हणजे तुम्हाला लवकर कळेल की कोणत्या याच्यात कोणता आन्सर बरोबर आहे. ओके. पुढचं आहे ऑन रिड्युसिंग द एंट्री फी बाय 35% इन पार्क द नंबर ऑफ विजिटर्स इन्क्रीज बाय 40%. देन द पर्सेंट इन्क्रीज और डिक्रीज इन द इन्कम ऑफ फॉर एंट्री फीज. म्हणजे जेव्हा बागेचं प्रवेश शुल्क 35% कमी केलं म्हणजे जर सपोज पहिले जर त्याचं शुल्क होतं 100 रुपये आपण कन्सिडर करूया की त्याचं शुल्क होतं पहिले 100 रुपये बागेचं. ओके. तेव्हा 100 व्हिजिटर्स यायचे असं गृहीत धरूया. तर त्याने काय म्हटलं 35% शुल्क कमी केलं म्हणजे 100पैकी 35 गेलं म्हणजे आता 65 रुपयेच केलं त्याचं शुल्क. तर प्रवाशांची संख्या 40% वाढली म्हणजे जेव्हा पहिले 100 यायचे तर आता 140 यायला लागले. तर ते काय म्हणतायत प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल काढा. आता बघा पहिले किती रेव्हेन्यू जनरेट होतं 100 मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे जवळपास 10,000 रुपये त्यांचा रेव्हेन्यू जनरेट व्हायचा. आता 65 मल्टिप्लाय बाय 140 केला तर त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होतो 140 मल्टिप्लाय बाय 65 केला तर 9,100 येतो. ओके. 9,100 त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होतोय. तर अगोदर पहिले 10,000 व्हायचा आता 9,100 व्हायला लागला म्हणजे 900चा डिफरन्स आला. 900 डिवायडेड बाय 10,000
मल्टिप्लाय बाय 100. ओके, हे 0 गेले, हे गेले. जवळपास 9% ने कमी झालाय तो, कारण की अगोदर 10,000 होत होता, आता 9,100च होतोय. तर त्यामुळे 9% ने त्यांचा जो उत्पादन शुल्क किंवा प्रवेश शुल्कात बदल झालाय तो 9% कमी झालाय. ओके, तर मित्रांनो हा होता 2021चा एमपीएससी कंबाईनचा ग्रुप बी चा पेपर आपण जो डिस्कस केला. याच्यामध्ये आपण मेंटल एबिलिटीचे क्वेश्चन्स पाहिले, सॉल्व्ह केले वगैरे. तर असेच क्वेश्चन पुढच्या एक्झाम मध्ये पण येणार आहे. तर माझी फक्त एक ऍडवाइस राहील की पेपर आल्यानंतर पहिले मेंटल एबिलिटीचे क्वेश्चन्स बघून घ्या. जर काय खूप वेळेस आणि लेंदी क्वेश्चन्स पण येतात. आता जसं 2019चा क्वेश्चन पेपर आपण डिस्कस केला, त्याच्यामध्ये खूप लेंदी क्वेश्चन्स होते. जर तुम्ही असे क्वेश्चन्स पहिले करायला घेतले तर तुमचा खूप टाइम वेस्ट होतो. त्यामुळे पहिले क्वेश्चन बघा. जर तुम्हाला वाटतं छोटे आणि सिंपल आणि होणारे लगेच, तर पहिले हे सॉल्व्ह करून घ्या, कारण की हे कसे शुअर शॉर्ट मार्क राहतात, 100% गॅरंटी राहते. जर तुमचा आन्सर करेक्ट आलाय तर तुम्हाला मार्क भेटणारच आहे. तर त्यामुळे पहिले क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, त्यानुसार सॉल्व्ह करा, टाइम मॅनेजमेंट करा. आणि 2 फेब्रुवारीला होणाऱ्या एमपीएससी कंबाईन ग्रुप बी च्या एक्झाम साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण हा पेपर डिस्कस केला. पुढच्या पेपरमध्ये आपण 2022चा मेंटल एबिलिटीचे क्वेश्चन डिस्कस करणार. तोपर्यंत नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.